भगवान श्रीकृष्ण हे देश विदेशातील कोट्यवधी भक्तांचं श्रद्धास्थान आहे। मात्र याच भगवान श्रीकृष्णाबाबत एका मौलानानं वादग्रस्त वक्तव्य केले, ज्यावरून हिंदू धर्मियांनी संताप व्यक्त तर केलाच आहे, पण मुस्लिम धर्मियांनी देखील त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे। पाहुयात कोण आहे हा बुद्धिभ्रष्ट झालेला मौलाना आणि त्यानं अकलेचे तारे तोडत कशी गरळ ओकली आहे। मौलाना जर्जेस अन्सारीचं डोकं फिरलं। म्हणे भगवान श्रीकृष्ण नमाज पठण करायचे। कृष्ण जी भी पांचों वक्त की नमाज पढ़ा करते थे। मौलाना जर्जेसवर टीकेची झोड, संतापाची लाट। कृष्ण जी भी पांचों वक्त की नमाज पढ़ा करते थे। म्हणे भगवान श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे। हे अकलेचे तारे तोडलेत मौलाना जर्जेस अन्सारीनं। हा जर्जेस अन्सारी उत्तर प्रदेशातला एक इस्लामी प्रवचनकार आहे। तो देशभरात धार्मिक कार्यक्रमात जाऊन तक्रीर अर्थात व्याख्यानं देतो। पण मंडळी, या जर्जेस अन्सारीची तेवढीच ओळख नाही, तर तो उचलली जीभ लावली टाळाला या कॅटेगरीतला एक वादग्रस्त व्याख्याता सुद्धा आहे। आज हिंदू धर्म में चले जाइए, सिर्फ ऐसे हाथ उठाएंगे, ओम नमः शिवाय, बस हो गई पूजा। त्यानं यापूर्वी सुद्धा धर्म, स्त्रिया यांच्याबद्दल नको ती विधानं केली होती, वाद निर्माण केले होते। आता या डोकं फिरलेल्या माणसाची गाडी वळलीये ती देश विदेशातल्या लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या भगवान श्रीकृष्णाकडे। हा जर्जेस अन्सारी म्हणे भगवान श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करत होते। हे अकलेचे तारे तोडताना त्यानं श्रीमद भगवत गीतेतल्या 6व्या अध्यायातल्या 10व्या श्लोकाचा संदर्भ सुद्धा दिलाय। ऐका। कृष्ण जी भी पांचों वक्त की नमाज पढ़ा करते थे। यकीन ना आए तो श्रीमद भागवत गीता का 6ठा अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए। योगी युज्जीत सततमात्मानं रहसि स्थिता एकाकी अच्युतात्मा निराशीर परिग्रह। जिसमें कृष्ण जी अर्जुन से कह रहे हैं कि हाय अर्जुन, ईश्वर की जब पूजा करो तो पूरे शरीर का योग करो, योगी। इतकंच नाही तर या बुद्धिभ्रष्ट मौलाना जर्जेसनं हिंदू धर्मातल्या पूजेच्या पद्धतीचीही खिल्ली उडवली आहे। पूजा सिर्फ खड़े होकर नहीं, पूरे शरीर के साथ होनी चाहिए और पूरे शरीर का योग होना चाहिए। आज हिंदू धर्म में चले जाइए, सिर्फ ऐसे हाथ उठाएंगे, ओम नमः शिवाय, बस हो गई पूजा। तर अशा या बौद्धिक दिवाळखोर माणसानं आपली कुबुद्धी पाजळल्यावर देशभरात संतापाची लाट उसळली आणि मौलाना जर्जेसला अटक करण्याचीही मागणी होतीये। महत्त्वाचं म्हणजे या मौलाना जर्जेसला मुस्लिम धर्मियांपासून सर्व धर्मियांनी झोडपून काढलंय। मौलाना को बीच चौराहे पे 100 कोड़े लगाए जाने चाहिए, इसको फांसी पे लटकाया जाना चाहिए। और एक जिससे उदाहरण प्रस्तुत हो, इटावा के मौलाना का जो जीभ काट के लाएगा उसको 10 लाख रुपए इनाम दिया जाएगा। भगवान कृष्ण को मुसलमान बोलता है, गीता के श्लोक के अर्थ को गलत बताता है। अकलेचे तारे त्या ठिकाणी उधळलेले आहेत, तोडलेले आहेत, त्याचा निषेध करावा हा थोडाच आहे। अशा पद्धतीचे मूर्खपणाचे स्टेटमेंट या पद्धतीने मौलव्यांनी करू नये। भगवान श्रीकृष्ण कुठल्याही अँगलमधनं कुठेही 5 वेळेला नमाज पढल्याचा उल्लेख कुठल्याही धर्मशास्त्रात नाही। त्याचप्रमाणे ते मुस्लिम नव्हते। मौलाना का बयान बेतुका है, भड़काने वाला बयान है, हिंदू और मुसलमानों के बीच में दरार डालने वाला बयान है। इस पर सरकार को सख्त कार्रवाई करने की जरूरत है। खरं तर आपला धर्म मानण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण इतरांचा धर्म, इतरांची श्रद्धास्थानं आणि इतर धर्माच्या पूजा अर्चा यांना कमी लेखून त्यांचा उपमर्द करण्याचा अधिकार कुणालाच नाही। मात्र या कपाळकरंट्या मौलाना जर्जेसनं हा सर्व धर्म समभावाचा मंत्र पायदळीत उडवला आणि स्वतःच्या सडक्या मेंदूला अतिशहाणपणाचा किडा बाहेर काढला। त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करायची मागणी होऊ लागली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।